आई, तुमच्या मनात काय चाललंय, तुम्हाला किती त्रास होतोय हे कळतंय मला. कदाचित माझ्या चुका झाल्या असतील किंवा आपले जे काही गैरसमज झाले असतील, पण मला खात्री तुम्ही परत येईपर्यंत सगळं व्यवस्थित होईल. आपल्यातलं नातं पुन्हा पूर्वीसारखं होईल. साहेब, निघूया. रोमिला, तुम्हाला यायला इतका उशीर का हो लागला? ते मी प्रार्थना करत होते देवाकडे आपल्या वाड्याच्या शांतीसाठी. छान झाली प्रार्थना. देव पावणार आपल्याला. ठीक आहे, चला. हो. अनयराजे, अनय, तुम्ही स्वतःची काळजी तर घ्यायचीच आहे, पण सगळ्यात जास्त काळजी रेवाची घ्यायची. या गेल्या काही दिवसांमध्ये त्या मानसिक दृष्ट्या खूप खचल्या आहेत. त्यांना आनंदी ठेवण्याची जबाबदारी तुमची. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, हा दुरावा कपिल आणि रेवा यांच्यामधला दुरावा दूर करण्यासाठी नाही, तर तुमच्या दोघांच्या नात्याला नीट आकार देण्यासाठीही आहे. आणि आम्हाला खात्री आहे की तुम्ही तो प्रयत्न नक्की कराल. आणि रेवांना पुन्हा पूर्वीसारखं बनवण्याचा प्रयत्न तुम्ही जरूर कराल. हो साहेब, नक्कीच. प्रत्येक गोष्ट आपल्या स्वतःच्याच मनासारखी होईल असं नेहमीच तर होत नाही ना. बघ, आपण मनाला काय लावून घ्यायचं हे आपलं आपण ठरवायला हवं. आयुष्यात समज गैरसमज हे तर होतच असतात ग. हे दूर होण्यासाठी आपण वेळ द्यायला हवा. बघ, आपल्या आजूबाजूची परिस्थिती नेहमीच आपल्या मनासारखी असेल असं तर होत नाही ना नेहमी. आणि ह्या सगळ्या गोष्टी तूच मला सांगितल्यास. मला सगळं कळतंय अनय, पण आईंच्या वागण्याचा काहीच अंदाज लागत नाही. मी असं काय केलंय की आई माझं तोंडही पाहायला तयार नाहीये? मी खरंच काही केलंय का? रेवा, ऐक माझं. आता तरी हा सगळा विचार तू बाजूला ठेव. बघ, भाऊसाहेब आपल्याला असं एकांतात ठेवून गेल्यात, त्यामागे त्यांचा काहीतरी विचार आहे. तो कळलाय का तुला? कसला विचार? तेव्हा हा जो आपल्याला एकांत मिळालाय तो आपल्याला मुद्दाम दिला गेलाय. याचा आपण पुरेपूर वापर करायला हवा. प्रत्येक क्षण भरभरून जगायला हवा. तेव्हा ग आपल्या लग्नानंतरचा प्रत्येक क्षण असा टेन्शन मध्ये घालवून तुला कंटाळा नाही का ग आलाय? हे बघ, ह्या सगळ्या गोष्टींवर माझा अजिबात विश्वास नाहीये. मग तू कशाला या सगळ्याचा विचार करतेयस? अरे पण नाही आणि बीड नाही रेवा, मला काही माहिती नाही. मला फक्त एवढंच कळतं की आज तरी तू हा सगळा वेळ माझ्याबरोबर मस्त घालवला पाहिजेस. आणि मला कळतंय तुला काय म्हणायचंय ते, पण माझा मूड खूप खराब आहे आता आणि मला थोडा वेळ एकटीलाच थांबायचंय. माझं आधीचं सगळं वागणं मला आठवून बघायचंय. कदाचित मी खरंच कुठे चुकले का याचं उत्तर मला सापडेल.
आणि त्यानंतरच माझं मन शांत होईल. अने आज गावाबाहेर पडल्यावर किती शांत वाटतंय नी. किती वर्ष झाली आम्हाला या गावाबाहेर या वाड्याबाहेर पडून. कसं मोकळं मोकळं वाटतंय अगदी. कसली जबाबदारी नाही, घाई नाही, गडबड नाही. अलीकडे थंडी पण जाणवायला लागलीये बघा. आपल्याला पोचायला रात्र होईल कदाचित. कपिला, अहो लक्ष कुठे आहे तुमचं? आऊसाहेब काही म्हणाला? अहो मगापासून आम्ही एकटाच बडबडतोय की हो. लक्ष कुठे आहे तुमचं? कपिला, तुम्ही वाड्याबाहेर फक्त शरीरानं पडलाय, पण मन मात्र तुमचं अजून वाड्यातच आहे. अहो किती काळजी करायची. तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगायचं का की सगळं ठीक होईल म्हणून? आऊसाहेब मला असं फार वाटतंय की काहीतरी विचित्र घडणार आहे तिथे. काही घडणार नाहीये. हे सगळे तुमच्या मनाचे खेळ आहेत बघा. कपिला, एकदा का माणसाच्या मनात संशयानं घर केलं की त्यावर काही उपाय नसतो बघा. तसं नाही आऊसाहेब. मला खरंच वाटतं की काहीतरी विपरीत घडणार आहे. मला तुम्हाला एकच विनंती करायची आहे, आणि जर का ती तुम्ही मान्य केली तर मी आयुष्यभर रेवावर संशय घेणार नाही. भैरवा शपथ. बोला, काय विनंती आहे तुमची? अशी कशी झोप लागली मला? कोणीतरी जबरदस्तीने झोपवल्यासारखी गाढ झोप कशी लागली? आणि अनय कुठे? तो सुद्धा दिसत नाहीये. अनय, 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 अनय कुठे आहेस तू? अनय, 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 अनय कुठे आहेस तू? अनय, अनय, अनय कुठे आहेस तू?
आहेस? रेवा, तू जेव्हा झोपली होतीस तेव्हा ही सगळी तयारी मी केली. अरे पण मला उठवायचंच तरी. अगं मग त्यात सरप्राईज काय राहिलं असतं रेवा? आणि मला तुझ्या चेहऱ्यावरचं हे आश्चर्य टिपायचं होतं. अनय, तू खूप वेगळा आहे, म्हणूनच मला इतका आवडतोस. पण हे सगळं करायची काय गरज होती? नॉस्टॅल्जिया, जुन्या आठवणींमध्ये रमण्यासाठी. कसल्या आठवणी? फर्स्ट नाईट. तेव्हा तुला आपल्या लग्नानंतरची पहिली रात्र आठवते? ते गेस्ट हाऊस, त्या म्हाताऱ्या केअरटेकर, तो वेडा. त्या दिवशी आपल्या कॅन्डल लाईट डिनरची फार वाट लागली होती. पण आजचा प्लॅन फुल प्रूफ आहे. काहीच चूक होणार नाही, कारण आता या घरात दुसरं कोणीच नाहीये. अनय, घरातली माणसं नसतील ना तरी घरी काम करणारी लोक आहेत अजून इथे, ह्याचं भान ठेव. तेव्हा इथेच तू चुकतीयस. आज मी सगळ्या नोकर मंडळींना सुट्टी दिली आहे, त्यामुळे आता या वाड्यात फक्त तू आणि मी. तू कायम असाच रोमॅन्टिक असतोस ना? हो. वाव, खूप सुंदर आहे. थँक्स. तेव्हा आज ही साडी तुम्हाला नेसून दाखवायची. अनय, आज नको. पुन्हा कधी काही चांगलं ओकेजन आलं ना की नेसी. बरोबर आहे. एखादी गोष्ट मला हवी असेल तर तू त्याच्या विरोधातच जाणार. बरोबर. अरे तू का चिडचिड का करतोयस? माझ्या चिडल्याने तुला कुठे फरक पडतो? जाऊ दे, तू जा. सोड सोड, जाऊ दे. अरे आणि हे तरी कशाला हवंय? नेसते. चल, मी नेसते साडी. चल. कुठे? आत्ताच तू म्हणालीस ना, चल मी नेसते साडी. चल. अनय, तू गपचूप इथे उभा राहा, मी साडी नेसून येते. मला पण येतंय. अनय, वेडा आहेस का तू? गपचूप इथे उभा राहा. अनय, काय काय? हा, रेवा. अनय, अनय, काय करतोयस तू? अनय, प्लीज स्टॉप इट. अनय, तुझं असा वागणार आहेस ना तर मी साडीच नेसणार नाही. हा,
का बघतोयस? पहिल्यांदा बघितल्यासारखं? तेव्हा प्रत्येक वेळी तुला बघताना मी पहिल्यांदा बघितल्यासारखंच तर बघतो. आणि आज तर मला असं वाटतंय की आकाशातला चंद्रच आपल्या वाड्यात उतरलाय. पौर्णिमेच्या चंद्राची चांद रात प्रत्यक्ष माझ्या समोर उभी आहे. अनय, तू ना कवी व्हायला हवा होता, उगाचच आर्किटेक्ट झालाय. तेव्हा तुला कल्पना नसेल, पण मी किंचित कवी सुद्धा आहे. आणि तुला बघितल्यावर कुठचाही मुलगा कवी होईलच ना. अनय, अगं, हे रोमॅन्टिसिझम आहे. तेव्हा आपण जेव्हापासून लग्न करून या वाड्यात आलो होत ना, तेव्हापासून आपण दोघं कुठल्या ना कुठल्या गुंत्यात गुरफटलेलोच आहोत. एकमेकांसाठी वेळ देणं तर सोडच, पण या गुंत्यांमधनं साधा श्वास घेण्यासाठी आपल्याला सवड नाही मिळाली. तेव्हा माझ्यामुळे तुला अनेक संकटांना सामोरं जावं लागलं. त्या सगळ्या संकटांना तू काही काळ का होईना पण विसरून जावंस, एवढ्यासाठीच हे सगळं केलंय. तेव्हा आज या वाड्यात किती शांतता आहे ना, पण या घरात फक्त दोघे होते. तुला माहितीये, ह्याच एकांताची मी अनेक दिवस स्वप्न बघितली होती. असं वाटतं की ह्या जगात फक्त आपण दोघंच असावं, एकमेकांबरोबर सतत वेळ घालवण्यासाठी. असं कसं चालेल? आपण दोघेच असलो तर काय उपयोग? आणखी एक जण असायलाच हवा. कोण एक जण? कोण?